नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात महाफास्ट 100. नारायणगावात अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले. भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांकडून दादांच्या ताफ्याला काळे झेंडे. शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना वगळलं जात असल्याचा आरोप. नारायणगावमध्ये भाजपचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात. अजितदारांच्या विरोधात आंदोलन करणारे पदाधिकारी ताब्यात. महायुतीत राहणं मान्य नसल्याचं अजित पवारांनी जाहीर करावं. अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही. भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचकेंसह कार्यकर्ते आक्रमक. आशा बुचकेंनी केलेली स्टंटबाजी आहे. झेंडे दाखवण्यापेक्षा अजितदारांकडे आले असते तर त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं. चाकणकरांचा हल्ला बोल. दादांना काळे झेंडे दाखवले. फडणवीसांनी तत्काळ खुलासा करावा. अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरींची मागणी. तर जनसन्मान यात्रा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम, मिटकरींचं भाजप आंदोलकांना प्रत्युत्तर. महायुतीच्या एकतेला गालबोट लावणाऱ्यांना ताकीद द्या. पक्षाचा कार्यक्रम असताना निदर्शनं करण्याची गरज नव्हती. अजितदारांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवल्यानंतर सुनील तटकरेंची मागणी. काही गैरसमज असतील तर दूर करण्यात येतील. भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया. दादा गटाच्या युवक कार्यकारिणीतील 20 जणांचा शरद पवार गटात प्रवेश. मंत्री अनिल पाटील भेटीसाठी वेळ देत नाही. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याची तक्रार. विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संकेत. नोव्हेंबरमध्ये पार्सल पाठवा. पुण्यातील लाडकी बहीण योजना शुभारंभ कार्यक्रमात वक्तव्य. निवडणूक आयोगालाही खोके दिलेत का? संजय राऊतांची शिंदेंवर टीका. विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये. मुख्यमंत्री शिंदेंनी संकेत दिल्यानंतर राऊतांचा निशाणा. टाइम्स मॅट्रिकच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात मविया महायुती कोणालाच बहुमत नाही. अपक्षांच्या हाती सत्तेची चावी, सर्व्हेत दावा. टाइम्सच्या सर्व्हेनुसार भाजपला 95 ते 105, शिंदे गटाला 19 ते 24, तर ठाकरेंना 26 ते 31 जागांचा अंदाज. काँग्रेसला 42 ते 47 जागा मिळणार असल्याचा टाइम्सचा सर्व्हे. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंना सर्वात जास्त पसंती. शिंदेंना 27%, ठाकरेंना 23%, तर फडणवीसांना 21% पसंती. टाइम्स मॅट्रिक्सच्या सर्व्हेमध्ये दावा. दिशाभूल करण्यासाठी असे सर्व्हे येतात. मोदींना 350 जागा मिळतील असा सर्व्हे आलेला. त्याचं काय झालं? तर राज्यात मविया 185 पेक्षा जास्त जागा जिंकणार, राऊतांचा विश्वास. आम्ही लोकसभेला रामटेक आणि अमरावतीची जागा काँग्रेसला दिली. विधानसभेत विदर्भात ठाकरे गटाचं प्रतिनिधित्व असावं यासाठी प्रयत्न. तर नागपुरात जागांचा आढावा घेतोय, राऊतांचं विधान. जोर जबरदस्ती, धमक्या आणि खोक्यांमधून राज्य सरकार बनलं. शिंदेंनाही खटले दाखल करून अटकेची धमकी मिळाली होती. राजेंद्र शिंगणेंवरील प्रश्नावरून संजय राऊतांचं उत्तर. 400 जागा जिंकल्या असत्या तर मोदींनी चलनावर स्वतःचा फोटो टाकला असता. सुजाण भारतीय जनतेने तिरंग्याचे, स्वातंत्र्याचे आणि संसदेचं रक्षण केलं. सामनाच्या रोखठोकमधून मोदींचं भाजपवर निशाणा. नागपुरात संजय राऊत आणि अनिल देशमुखांची एकत्रित पत्रकार परिषद. महाराष्ट्रात खालच्या स्तराचं राजकारण सुरू. सरकारवर संजय राऊतांची टीका. नाईलाजास्तव अजितदारांसोबत गेलो पण शरद पवार माझ्यासाठी आदरणीयच. शरद पवारांसोबतच्या भेटीवर दादा गटाचे आमदार राजेंद्र शिंगणेंचं स्पष्टीकरण. बँकेच्या अडचणीमुळे राजेंद्र शिंगणे अस्वस्थ होते. शिंगणे संवेदनशील नेते. आमच्या कुटुंबाशी अनेक दशकांपासून संबंध. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. माढा विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि पवार गटात रस्सीखेच. काँग्रेसकडून बैठका आणि मेळावे घेऊन दावा. तर माढ्याची जागा आमच्याकडेच राहणार असल्याचा शरद पवार गटाच्या नेत्यांचा विश्वास. भाजपचे 3 नेते जरांगेंच्या वाटेवर. नांदेडच्या मिनल खदगावकर, बीडचे मस्के आणि माजी आमदार संगीता ठोंबरेंनी घेतली जरांगेंची भेट. आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे प्रभादेवी इथे बालाजी मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमात थोड्याच वेळात एकत्र येणार. आदित्य ठाकरेंच्या हस्ते पायाभरणी, तर राज ठाकरेंची विशेष उपस्थिती असणार. अशोक चव्हाणांनी आयोजित केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला प्रताप चिखलीकरांची गैरहजेरी. मला सन्मानानं बोलवलं तर मी जातो, चिखलीकरांची प्रतिक्रिया. उमरेड, काटोल, पूर्व नागपूर, हिंगणा मतदारसंघासाठी पवार गट आग्रही. नागपूरमध्ये उमरेड आणि पूर्व नागपूर काँग्रेसकडे असताना पवार गटाचा दावा. यूपीएससी परीक्षेशिवाय 45 जागांसाठी सनदी अधिकाऱ्यांची भरती. 45 क्लास 1 अधिकाऱ्यांसाठी लॅटरल एंट्रीची जाहिरात प्रसिद्ध. 3 वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने विविध मंत्रालयात महत्त्वाची पदं मिळणार. सगळी पदं नागपूरवरूनच भरण्यात येणार. 45 क्लास 1 अधिकाऱ्यांसाठी लॅटरल एंट्रीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर संजय राऊतांची टीका.
युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यासह 50% तरुणांना विधानसभेची उमेदवारी द्या, मुलाला तिकीट दिलं हे कुठल्याही बापाला आवडेल, काँग्रेस नेते नितीन राऊत यांची हायकमांडकडे मागणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज सातारा दौरा, शिंदेंच्या हस्ते विविध कार्यक्रमांचं उद्घाटन. कोल्हापुरात मंगळवारी होणारी महायुतीची जाहीर सभा लांबणीवर, महायुतीकडून लवकरच नवी तारीख जाहीर केली जाणार, तपोवन मैदानावर सुरू करण्यात आली होती तयारी. भाजपच्या अनुसूचित जाती जमाती सेलच्या वतीनं संविधान जागर यात्रेचं आयोजन, संविधान जागर यात्रा सोलापुरात दाखल. शरद पवारांच्या उपस्थितीत संध्याकाळी 6 वाजता पुण्यात बैठक, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आज बैठकीत आढावा घेणार. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अहवालावरच्या फोटोंची चर्चा, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक अहवालात झळकले अमित शहा आणि शरद पवारांचे फोटो. येत्या आठवड्यात अमित शहा कोल्हापुरात येणार असल्याची माहिती. राहुल कनाल यांच्या खांद्यावर शिवसेनेची नवी जबाबदारी, राहुल कनाल यांची सोशल मीडियाच्या राज्यप्रमुखपदी वर्णी. रामगिरी महाराजांच्या सरला बेट मठाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यानंतर सुरक्षेत वाढ, सरला बेट इथल्या मठाला छावणीचं स्वरूप. माझ्या भूमिकेवर ठाम, चूक केली असं वाटत नाही, माफी मागण्यासारखं मी काही केलं नाही, वादग्रस्त वक्तव्यावर होणाऱ्या टीकेनंतर रामगिरी महाराजांकडून दिलगिरी नाही. नाशिक राड्या प्रकरणी दोन्ही समुदायातील 200 जणांवर गुन्हे दाखल, आतापर्यंत 20 जणांना अटक तर 55 जणांवर जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा, सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू. जळगावच्या भुसावळमध्ये कोलकातातील घटनेविरोधात वैद्यकीय विभागाचा मूक मोर्चा, मेडिकल असोसिएशन आणि वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसह डॉक्टरांनी मोर्चा काढत निषेध नोंदवला. कोलकाताच्या डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ कणकवलीत निषेध मोर्चा, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. बीडच्या अंबेजोगाईमधील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर मागील 4 दिवसांपासून संपावर, काम बंद आंदोलनात 400 डॉक्टरांचा समावेश, रुग्णसेवा कोलमडली. जळगावच्या सराफ बाजारात अर्थसंकल्पानंतर पहिल्यांदा सोनं 72,000च्या पुढे, सोन्याच्या दरात तब्बल 1,600 रुपयांची वाढ. महाराष्ट्रातील सोनं खरेदीच्या दरात 46% वाढ तर डेटा थिंक टँक प्राइसच्या सर्व्हेनुसार राज्यात सोनं खरेदी वाढली. तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त नाशिकमधील वाहतुकीत बदल, त्र्यंबकेश्वर पोलिसांची माहिती, आज सकाळी 8 वाजल्यापासून सोमवार रात्रीपर्यंत त्र्यंबकेश्वर शहरात वाहनांना प्रवेश नाही, गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा निर्णय. बीडच्या आष्टी तालुक्यात लिंबोडीमध्ये महिलांकडून मारुती मंदिरावर कलशारोहण, भक्तिमय वातावरणात कलशरोहण सोहळा संपन्न. ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसळेचं बुधवारी कोल्हापुरात जंगी स्वागत होणार, शहरातील ताराराणी चौक ते दसरा चौक दरम्यान काढली जाणार मिरवणूक. जळगावच्या चोपड्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा, महिलांकडून पेढे वाटप करत आनंद साजरा. सांगलीतील महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी बनवली चक्क सोन्याची राखी, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडे सोन्याची राखी सुपूर्द, शहरातील महिलांना वर्गणी काढत 3 ग्रॅम वजनाची सोन्याची राखी बनवली. बीडच्या परळीत 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन, 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान कृषी महोत्सव असणार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार. कराडच्या विविध कामांसाठी 209 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सिंग यादव यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर. सिंधुदुर्गातील कुडाचे इथल्या तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड, गोव्याला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार, धरणाचं पाणी भेडशी रस्त्यावर आल्यानं रस्त्याला नदीचं स्वरूप. राज्यात पुन्हा पावसाचा कमबॅक, पुणे सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग नागपूरसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. अमरावती जिल्ह्यातील वरुड शहराला पावसानं झोडपलं, चुडामल नदीला काही काळासाठी पूर, शहराच्या अनेक नव्या वस्त्यांमध्येही पाणी शिरलं. नाझरे धरण 100% भरलं, पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि पाण्याच्या आवकनुसार धरणाच्या सांडव्यावरून स्वयंचलित दरवाजांमधून कऱ्हा नदीत 1642 क्युसेक विसर्ग सुरू. गोंदिया तालुक्यातील अर्जुनी मोरगावमधील इटिया डोह प्रकल्प ओव्हरफ्लो, सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो. बीडच्या माजलगाव शहर परिसरात मुसळधार पावसाची हजेरी, 2 महिन्यांपासून पावसाने उसंत घेतल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा. गोंदिया जिल्ह्यात 1,82,000 हेक्टरवर भाताची लावणी, कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार गोंदियात आतापर्यंत 101% भात लावणीचं काम पूर्ण.
अखिल भारतीय सरपंच परिषदेचं कुलूप बंद आंदोलन. राज्यभरातील 28,000 ग्रामपंचायतीला कुलूप. ग्रामपंचायतच्या 15 लाखांपर्यंतच्या विकास कामांवर उच्च न्यायालयानं लावली कात्री. रत्नागिरीच्या शृंगारपूर इथल्या सरपंचांचं ग्रामपंचायतला निधी मिळत नसल्यानं आंदोलन. सरपंच विनोद पवार यांचं ग्रामस्थांसह साखळी उपोषण सुरू. चिपळूणच्या सावर्डेमधील कात कंपनीविरोधात स्थानिकांचं गेल्या 4 दिवसांपासून साखळी उपोषण. कात कंपनीतील प्रदूषित पाण्याविरोधात स्थानिकांचं उपोषण. कारवाई होईपर्यंत उपोषण कायम ठेवण्याचा पवित्रा. रिसोडमध्ये भारतीय स्टेट बँकेच्या शाखेमध्ये 2 वाजल्यानंतर केवायसी करणं बंद केलं जात होतं. ग्राहकांना मोठा मनस्ताप. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बँक व्यवस्थापकाला धारेवर धरत 4 वाजेपर्यंत केवायसी करण्याची विनंती केली. भंडारा जिल्ह्यातील कारधा खमारी मार्गावरील नाल्यात पाणी साचलं. प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष. संतप्त ग्रामस्थांकडून उपोषण.